नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। आळंदी पंढरपूर महामार्गावरती राजुरी गावाजवळ असलेला टोल नाक्याला आजपासून प्रारंभ झाला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी बरड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर गणेश गारिया ही जी कंपनी आहे टोल नाक्याची त्यांचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित आहेत। खरं तर केंद्र सरकारने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आळंदी पंढरपूर हा पालखी महामार्ग सुरू झाला आणि अतिशय चांगल्या दर्जाचा रस्ता तयार झाला। यामुळे वारकऱ्यांना या ठिकाणी चांगली सुविधा मिळणार आहे। त्याचबरोबर पूर्वीचा जो रस्ता होता छोटा त्यापेक्षा आता हा मोठा रस्ता तयार करण्यात आला आहे। त्यामुळे आळंदीवरून जाणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरकडे जाताना आता अगदी मोठ्या रस्त्याने जायला मिळणार आहे। कोणत्याही प्रकारची गर्दी राहणार नाही। आणि त्याच दरम्यान बरड ते धर्मपुरी दरम्यान असलेल्या राजुरी गावाजवळ हा जो टोल नाका उभारलाय याचं टेंडर या ठिकाणी गणेश गारिया राजस्थानची कंपनी आहे त्यांनी या ठिकाणी घेतलाय। त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं या टोल नाक्यावरती स्थानिक असतील त्याचबरोबर दररोज जाणारे जे वाहन चालक आहेत आणि इतर जे मोठे वाहन आहेत यांच्यासाठी कशा प्रकारे टोल आकारला जाणार आहे तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या टोल नाक्याचे ज्यांनी टेंडर घेतले त्यांचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहोत। या ठिकाणी क्या बताएंगे इधर कैसा रहेगा ये टोल का? इस यूट्यूब के आपके माध्यम चैनल के माध्यम से सभी को नमस्कार बोलना चाहता हूं। हमारे जो आपके फलटन रोड मार्ग पे धर्मपुरी रोड मार्ग पे जो टोल चालू हुआ भवानी नगर टोल प्लाजा है, यहाँ पे लोकल के लिए 0 से 20 किलोमीटर जो NHAI के रूल के अनुसार है 0 से 20 किलोमीटर के अंदर ग्रामीण लोगों को 350 रुपये की प्राइवेट कार के लिए 350 रुपये की मंथली पास है, जो कि उसमें अनलिमिटेड ट्रिप आप जितनी भी बार जाओ, 1 बार जाओ 2 बार जाओ या 10,000 बार जाओ उससे कोई फर्क नहीं। 350 रुपये की ओनली 350 रुपये की मंथली पास है। और जिसकी येलो प्लेट की गाड़ियाँ कमर्शियल प्लेट की गाड़ियाँ जो कि हमेशा आवागमन यहाँ से करते हैं इस टोल से आते हैं उनके लिए एक स्पेशल सुविधा मैं दूंगा कि अगर बाहर के गाड़ियों की जितने फेयर लग रहे हैं उसके हाफ लगेंगे, 50% लगा जाएगा, 50% डिस्ट्रिक्ट कमर्शियल किया जाएगा। अगर बाहर के गाड़ियों की जैसे कार है या जैसे टाटा LCV है, टाटा AC है, पिकअप है, उनके अगर बाहर की गाड़ियों की 65 रुपया लग रहा है तो आपके गाड़ियों की मान ली 30 रुपया लिया जाएगा। ये सुविधा हमारी तरफ से दी जा रही है। इधर बाकी क्या रहेगा? जो बड़ा जो माल वाहतूक गाड़ी है इसके लिए माल वाहक जो भी गाड़ियां हैं आपके रेट के अनुसार कार की रेट ही है 65 रुपीज है कार की रेट बाहर के गाड़ियों के लिए। और LCV गाड़ियों का रेट है 105। बस ट्रक की जो गाड़ियां हैं 6 चक्के में आती है उनकी 220 रुपये है। 10 चक्का जो गाड़ी आती है 10 व्हील आती है 240 रुपया है। बड़ी गाड़ियों के लिए जो 6 व्हील 7 व्हील आती है उसकी 345 है। ओवर साइज गाड़ियों की 400-155 है। नक्कीच या ठिकाणी हा टोल नाका सुरू झालेला आहे आणि 0 ते 20 किलोमीटर पर्यंतची जे अंतरातील स्वतःच्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी मासिक पास या ठिकाणी देण्यात येणार आहे, ज्याच्यासाठी 350 रुपयाची आकारणी या ठिकाणी होणार आहे। आज दिनांक 22 मे पासून या आळंदी पंढरपूर महामार्गावरील राजुरी गावाजवळच्या या टोल नाक्याला प्रारंभ झालेला आहे। आणि आता आपण पाहू शकता दोन्ही बाजूने या ठिकाणी आता वाहनं सुरू झालेली आहेत आणि टोल आकारणी या ठिकाणी सुरू झालेली आहेत। इथल्या स्थानिक लोकांसाठी पुन्हा एकदा सांगतो की 0 ते 20 किलोमीटर अंतरावरील ज्या स्वतःच्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 350 रुपयाचा मासिक पास या ठिकाणी देण्यात येणार आहे। गणेश गारिया या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी ही टोल कंपनी आहे, राजस्थान येथील टोल कंपनी आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा टोल नाका आता सुरू झालेला आहे। आमचे नमस्ते पलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते पलटणसाठी राजुरी तालुका फलटण। ये